कढीपत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांनी काळा पडू लागतो। त्यामुळे कढीपत्ता छान धुवून उन्हामध्ये वाळवून द्यावा। नंतर कढईमध्ये थोडेसे तेल घालून सुकलेला कढीपत्ता खरपूस भाजून घ्यावा व हवाबंद डब्यात साठवून ठेवावा। अशाने कढीपत्ता 3 ते 4 महिने आरामात टिकतो। पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद गॅसवर थोडेसे खरपूस भाजून मग थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवावा। वर्षभर खराब होत नाही। टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते, म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवा। टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्या आणि आवडत असेल तर थोडीशी साखर टाका। साखरेमुळे भाजीची टेस्टही खूप छान लागते। भाजी शिजवताना झाकण ठेवून शिजवावी। झाकण ठेवून शिजवल्यामुळे झाकणाच्या आतमध्ये वाफ तयार होते व भाजी लवकर शिजली जाते। आठवडाभराचा भाजीपाला जर तुम्ही एकदाच घेत असाल तर आधी हिरव्या पालेभाज्या वापराव्यात, मग फळभाज्या वापराव्यात, कारण हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होतात। खीर किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थांमध्ये जायफळ पूड किंवा वेलची पूडही तो पदार्थ शिजत आल्यावरच शेवटी घालावी, कारण वेलची पूड आणि जायफळाची टेस्ट खूप छान राहते। गोड भजी म्हणजेच गुलगुले बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा, त्यामुळे भजी खूप चविष्ट लागतात। भात मोकळा बनवण्यासाठी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भात शिजवा। याने भातातील स्टार्च कमी होते। तसेच अर्धा चमचा तेल किंवा तूप टाकल्याने भात मोकळा सळसळीत होतो। कुकरमध्ये भात परफेक्ट बनवण्यासाठी 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घाला, भात छान होतो। बेसन लाडू बनवताना डाळ भाजून जाडसर दळावी, यामुळे लाडू टाळूला चिकटत नाही। आणि जरी डाळ चुकून बारीक दळली गेली तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे रवा घालावा, यामुळे लाडू छान होतात। चिकन किंवा मटण शिजवताना वरून लगेच पाणी न घालता चिकनच्या किंवा मटणच्या अंगाच्या मिठाच्या पाण्यात शिजवा आणि नंतर गरम पाणी घालून शिजवा। चिकन चवीला अप्रतिम लागते। शिमला मिरचीची भाजी मस्त चमचमीत बनवण्यासाठी थोडे बेसन पीठ टाकावे, भाजी चविष्ट बनते। तूप बनवण्यासाठी दुधाची साय फ्रीजच्या फ्रीजरमध्ये साठवून ठेवा। साय बरेच दिवस खराब होत नाही। वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नये म्हणून त्यात तमालपत्र, दालचिनी टाकून ठेवावी, डाळींना कीड लागत नाही। पुरीसाठी कणिक मळताना घट्टसर मळून घ्यावी, याने पुरी लाटल्यानंतर पसरणार नाही किंवा वाताडल्यासारखी किंवा चिवट होत नाही। पुरीसाठी पीठ मळताना 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बारीक रवा आणि थोडीशी साखर घालावी, यामुळे पुरीला रंग आणि चवही छान येते। तसेच पुऱ्या बराच वेळा मऊ राहतात आणि रव्यामुळे पुऱ्या टम्म फुगल्या जातात। तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।